गट्टू आणि चिंकीचा ब्लँकेट फोर्ट. गट्टू आणि चिंकीची हिवाळ्याची सुट्टी सुरू होती. रोज सारखेच ते आजही बॅडमिंटन खेळायला घराबाहेर पडत होते. पण आई अचानक त्यांना थांबवते. गट्टू चिंकी, आज घरीच बसून खेळा. बाहेर खूप थंडी आहे. बाहेर गेलात तर आजारी पडाल. पण आई, पण बिण काही नाही, जे सांगितलंय तेच करायचं. गट्टू आणि चिंकीच्या चेहऱ्यावर दुःख पसरतं. आता त्यांना समजत नाही की आता करावं तरी काय. मग आई तिथे येऊन टीव्ही ऑन करते. टीव्हीवरती आर्ट अँड क्राफ्टचा शो सुरू होता. गट्टू चिंकी, तुम्ही दोघं टीव्ही बघा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी गरमागरम नूडल्स आणते. वा बाई, टीव्ही आणि नूडल्स, आज तर खूप मजा येईल. गट्टू आणि चिंकीच्या चेहऱ्यावरचं हास्य पुन्हा परततं आणि ते पुन्हा मजेने टीव्ही पाहू लागतात. मुलांनो, आज आपण शिकणार आहोत ब्लँकेट फोर्ट बनवायला. आणि हे बनवायला आपल्याला हवा आहे एक सोफा, काही ब्लँकेट्स आणि काही उशा. हे डेकोरेट करण्यासाठी तुम्ही थोडी खेळणी आणि लाईट्सचा वापर करू शकता. गट्टू आणि चिंकीने टीव्ही पाहायला सुरुवात केलीच होती की अचानक लाईट्स जातात. त्यांचा पूर्ण उत्साह थंड होऊन जातो. मग आई त्यांच्यासाठी गरमागरम नूडल्स घेऊन येते. गट्टू आणि चिंकी, नूडल्स तयार आहेत. नाही आई, मला नाही खायचेत नूडल्स. मलाही नाही. पण का? आम्ही विचार केलेला की आम्ही टीव्ही आणि नूडल्स याची एकत्र मजा घेऊ, पण आमचा सगळा प्लॅन खराब झाला. अरे, हे काय बोलणं झालं? नूडल्सचा टीव्हीशी काय संबंध आहे आई? तुला नाही कळणार. गट्टू आणि चिंकी वैतागून एका कोपऱ्यात बसतात. आता ते बाहेर जाऊ शकत नव्हते, ना घरात बसून टीव्ही पाहू शकत होते की तेवढ्यात चिंकीच्या डोक्यात एक आयडिया येते. गट्टू, आपण ब्लँकेटचा किल्ला बनवायचा. टीव्हीवर दाखवलेला तोच ना? हो, तोच. पण आपल्या एकट्याला नाही बनवता येणार. आणि तेवढ्यात तिथे आई येते. एकटं बनवण्याची गरजच नाहीये, कारण ब्लँकेटचा किल्ला बनवण्यासाठी मी तुमची मदत करेल. ये गट्टू, चिंकी आणि आई ब्लँकेट फोर्ट बनवायला सुरू करतात. मग त्या मधोमध एका लॅम्पला सेट करतात. त्या दरम्यान गट्टू 2 उशा आणि चिंकी एक ब्लँकेट घेऊन येते. आई, सगळ्यात आधी आपण हे ब्लँकेट सोफा आणि लॅम्पवर नीट सेट करू. ठीक आहे, तुम्ही दोघं हे ब्लँकेट त्या बाजूने धरा आणि मी ह्या बाजूने पकडते. ठीक आहे? अगदी काही मिनिटात ब्लँकेट सेट होतं. सगळ्यांना वाटतं की अर्ध काम झालं. पण अचानक ब्लँकेट हळूहळू सोफ्यावरून खाली पडू लागतं आणि थोड्याच वेळात पूर्णच्या पूर्ण ब्लँकेट त्या लॅम्पवरती येऊन अडकतं. आई, आता काय करायचं? ही ब्लँकेट्स खूप जड आहेत मुलांनो. हे टिकण्यासाठी आपल्याला काहीतरी जड वस्तू पाहिजे. सगळ्यात जड तर आमचं शाळेचं दप्तर असतं आई. खरंच? मग चला, आपापली दप्तरं आणा बघू. आता तुमच्या दप्तरांनीच ह्या ब्लँकेटला आपण टिकवून ठेवू. गट्टू आणि चिंकी आपापले स्कूल बॅग्स घेऊन येतात. तिघे मिळून पुन्हा ब्लँकेट सेट करतात. आणि जेव्हा ब्लँकेट सेट होतं तर ते ब्लँकेट टिकवण्यासाठी गट्टू आणि चिंकी आपापल्या बॅग्स त्यावर ठेवतात. यावेळी ब्लँकेट घसरत नाही. आपला ब्लँकेटचा किल्ला तयार आहे. आता आपण हा छान सजवूया गट्टू. जर आपण ह्याला दिवाळीतल्या माळा लावल्या तर? मस्त कल्पना आहे, पण आता तर वीजच नाहीये. मग दिवाळीच्या माळा लागणार कशा? ओ नो, हे तर मी विसरलेच होते. काळजी करू नका मुलांनो, माझ्याकडे ह्याच्यावर छान उपाय आहे. आई तिथून निघून जाते आणि जेव्हा ती परत येते तेव्हा तिच्या हातात कॉकलाईट्सच्या 2 बाटल्या असतात. कॉकलाईटचा प्रकाश पाहून गट्टू आणि चिंकीच्या डोळ्यामध्ये एक चमक येते. वाव, हे तर खूपच मस्त लाईट्स आहे. सुंदर सुद्धा आणि कामाची सुद्धा, कारण ह्या बॅटरीवर चालतात. म्हणजे वीज असो वा नसो, लाईट तर नेहमीच लागणार. ओ वाव! गट्टू, चिंकी आणि आई ब्लँकेट फोर्टला डेकोरेट करायला सुरुवात करतात. सगळ्यात अगोदर आई फोर्टमध्ये एक गादी टाकते. त्यानंतर त्यात आई 2 उशा ठेवते आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी ठेवते कॉकलाईट्स. हे तर खूपच सुंदर दिसतंय, एखाद्या स्वप्नासारखं. मी माझा टेडी बिअर घेऊन येते. तो जर इथे असेल तर आपला किल्ला अजून छान दिसेल. आणि मी जातोय माझा स्पायडरमॅन घ्यायला.
चिंकी झटकन जाऊन आपला टेडी बियर घेऊन येते आणि तो दोन्ही उशांच्या मधोमध ठेवते. गट्टू आपला स्पायडरमॅन टेडी बियर सोबत ठेवून देतो. आई, आता खूप भूक लागलीये. तू जे नूडल्स बनवले होते ते घेऊन ये ना प्लीज. ते नूडल्स? ते तर मी बंटी आणि हरीला दिले. आता तर घरी एकही पॅकेट नाहीये नूडल्सचं. ओ नो. मग तू आमच्यासाठी पिझ्झा बनवशील का? खूप दिवस झाले पिझ्झा खाल्ला नाही. बनवला असता, पण घरी चीज असायला हवं ना. मग आई, तू ना आमच्यासाठी सँडविच बनव. सँडविच सुद्धा नाही बनवता येणार कारण घरी ब्रेड नाहीये. ओ नो. एक मिनिट, मी एक काम करते, तुमच्या दोघांसाठी पोळी भाजी बनवून आणते, ठीक आहे? नाही आई, पोळी भाजी नाही, आम्हाला काहीतरी मस्त खायचंय. गट्टू आणि चिंकीचा मूड पुन्हा खराब होऊ लागतो. मग त्यानंतर अचानक कोणीतरी दरवाजा ठोठावतं. बाबा आले वाटतं तुमचे. आई बाबांसाठी दरवाजा उघडते. दोघेही दबक्या पावलांनी ब्लँकेट फोर्ट पाशी जातात आणि त्याच्याच बाहेर उभे राहतात. काहीतरी मस्त खायला मिळालं असतं तर किती मजा आली असती. हो गट्टू, एकदम बरोबर बोलतोयस तू. गट्टू आणि चिंकीचं ते निरागस बोलणं ऐकून मनातल्या मनात बाबा हसू लागतात. सरप्राईज सरप्राईज सरप्राईज. गट्टू चिंकी, हे पहा, तुमच्याकरता मी काय घेऊन आलोय ते. बाबांचा आवाज ऐकून गट्टू आणि चिंकी झटकन त्या ब्लँकेट फोर्ट मधून बाहेर येतात. बाबांच्या हातात 2 मोठे मोठे नूडल्सचे डबे होते. नूडल्स? तुम्ही आमच्यासाठी नूडल्स घेऊन आलात? हो, आणि तेही तुमच्या दोघांच्या फेवरेट चायनीज रेस्टॉरंट मधून. थँक्यू बाबा. अरे थँक्यू मला नाही, तुमच्या आईला म्हणा. तुमच्या आईनेच हे नूडल्स आणायला सांगितलं होतं मला. थँक्यू आई. तर हे सांगा मुलांनो, तुमच्या ब्लँकेट फोर्ट मध्ये मला थोडी जागा आहे का? हो बाबा, आमचा ब्लँकेटचा किल्ला खूप मोठा आहे. वाह, क्या बात है. गट्टू, चिंकी, आई आणि बाबा चौघेही मिळून नूडल्सचा आनंद घेतात, तेही ब्लँकेट फोर्टच्या आत. गट्टू चिंकी, कासव पाहायचंय का? बाबा, आता ह्या ब्लँकेटच्या किल्ल्यात अजिबात जागा नाहीये. मग इथे ससा नाही येऊ शकत. अगं चिंकी बेटा, मी खऱ्या सशाबद्दल बोलत नाहीये. बाबा कॉकलाइट्स बंद करून आपल्या मोबाईलचा फ्लॅशलाईट ऑन करतात आणि आपल्या हातांनी सशाची सावली बनवतात. वाव. तसा मला हत्ती सुद्धा बनवता येतो. हो हो, बनवा ना बाबा. मग बाबा आपल्या हातांना असं काही वळवतात की एका हत्तीची सावली दिसू लागते. त्यानंतर बाबा सांबार, मोर आणि बकरीची सुद्धा सावली बनवतात आणि मग अचानक लाईट्स पुन्हा येतात. मुलांनो, वीज आलीये. तुम्हाला टीव्ही तर नाही ना बघायचा? नाही आई, जी मजा ह्या ब्लँकेटच्या किल्ल्यामध्ये आहे ती टीव्ही मध्ये कुठे? मी तर संपूर्ण हिवाळा ह्या ब्लँकेटच्या किल्ल्यात राहणार आहे. गट्टूचं बोलणं ऐकून सगळे खळखळून हसू लागतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.